ಆತ್ಮೀಯ H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಥೇ ಸೀತಾರಾಮ್ ನ್ಯೂಸದ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾನು ನಿಮ್ಮವ ಎಂ ಆಯುಧ ಮಲ್ಲಪ್ಪ ಜೊತೆವರು. ತಾವು ಈಗ ಸುದ್ದಿಗಳ ಲೋಕಕ್ಕೆ ಎಂಟ್ರಿ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದು ನೋಡೋ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಹಂಚ್ತಾ ಇರಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಸುದ್ದಿಗಳು ನಿಮಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ಬದುಕಿಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ವೈಚಾರಿಕೆಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ತಿಳುವಳಿಕೆಗಾಗಿ ಅನ್ನೋದು ನಿಮಗೂ ಗೊತ್ತು. ಜೊತೆಗೆ ನಮಗೂ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದೊಂದು ಮಾತಾಡುವಂಥ ಜೊತೆಗೆ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಬಿಡುವಂಥ ಕೆಲಸ. ಈ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು. ಬಂಧುಗಳು ಹಾಜರಾಗ್ತಾರ ಮಾನವ ಸರಪಳಿ ರೂಪಿಸಲಿದೆ. ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲಿ ಮಳೆ ಪ್ರಾರಂಭ ಆದಮೇಲೆ ಶಿವಮೊಗ್ಗ ನಗರದಲ್ಲಿ, ಶಿವಮೊಗ್ಗ ಗ್ರಾಮಾಂತರ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಕೂಡ ಗುಂಡಿ ಬಿದ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾವು ನೋಡ್ತಾನೆ ಇದ್ದೀವಿ. ಇದ್ದಿದ್ರಲ್ಲೂ ಕೂಡ ಶಿವಮೊಗ್ಗ ಟು ಹೊನ್ನಾಳಿ ರೋಡು, ಅಲ್ಲಿ ಫ್ಲೈಓವರಿಂದ ಹಿಡಿದು ಫ್ಲೈಓವರಿಂದ ಕೆಳಗೆ ಚೌಡಮ್ಮನ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಮುಂದೆ ಹೋದರೆ ಹೊನ್ನಾಳಿ ಹೋಗೋ ರೋಡಲ್ಲಿ ಭಯಂಕರವಾದ ಗುಂಡಿಗಳು ಮತ್ತು ಅನಾಹುತಗಳು ಕೂಡ ಆಗ್ತಾಯಿದ್ದಾವೆ. ಮತ್ತು ಅದೇ ಇದರಲ್ಲಿ ಏನು ನಮ್ಮ ಗೂಡ್ಸ್ ಲಾರಿಗಳು ಏನು ಟ್ರೆಕ್ಕಿಂಗಲ್ಲಿ ಸಿಮೆಂಟು ಮತ್ತು ಗೊಬ್ಬರ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಲೋಡು ಮತ್ತು ಅನ್ಲೋಡಿ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಚೌಡಮ್ಮನ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಟರ್ನ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪೂರ್ತಿ ರೋಡ್ ಏನು ಲಾರಿಗಳು ಟರ್ನ್ ಆಗುತ್ತೋ ಅಲ್ಲ ಸಗಣಿ ನೋಡಿ ಎಷ್ಟೊಂದು ಹಾಕ್ಯದ. ಅಲ್ಲೋ ಹತ್ತಿದ ತುದಿಲಿ ಮಾಡಿ ಟ್ರಂಚ್ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೌದು, ಈ ತರ ಟ್ರಂಚ್ इतना प्यार से मुझे ऐसे कार्यक्रम में बुलाया है, जिस कार्यक्रम के लिए मंच पर बैठना ही मेरे लिए एक पुण्य की बात है. रानी अब्बक्का और महारानी चेन्नम्मा के जो देश के प्रति उन्होंने अपने आप को निडरता से, एक ने ब्रिटिशर को सामना किया, दूसरे पोर्चुगीज को सामना किया है. उनका युद्ध कौशल्यता और उनका देश के प्रति स्वराज्य का भावना जो है, आज प्रति स्त्री और पुरुष के अंदर जागृत होने का समय आ गया.
वो केवल एकमात्र भारत ही है जहां वीरांगनियों का जन्म हुआ है, चाहे वो अहिल्याबाई होलकर क्यों ना हो, रानी लक्ष्मीबाई क्यों ना हो, हमारे दो चन्नम्मा क्यों ना हो, हमारे अब्बक्का क्यों ना हो, हमारी रुद्रमा देवी क्यों ना हो। ये सारी वीरांगनी है। और छत्रपति शिवाजी महाराज के माता जी जीजाबाई ना क्यों ना, इनके बिना भारत का इतिहास अधूरा है। और आज भारत ऐसा है, स्वतंत्र बनकर एक उज्जवल भविष्य देखने के लिए उत्सुकता से जो है, ये सिर्फ इन महारानियों के वजह से और उस वीर राजाओं को जन्म देने वाले भारत स्त्रियों के वजह से। हमको भूलना तो दूर की बात, हर दिन इनको स्मरण करना चाहिए। ये वो महारानियां हैं जिन्होंने जातिवादी को आगे लेके गए हैं, जो हर मजहब को अपना बच्चा समझा है, हर प्रांत के लिए काम किया इन्होंने। इनके बीच ना भाषा आया है ना प्रांत आया है। अहिल्याबाई होलकर कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक हर मंदिर का उन्होंने संरक्षण की है। इसी उत्साह से मैं फिर से कहती हूँ, जय बोलो भारत माता की। राहुल गांधी जो कल प्रेस कॉन्फ्रेंस किए जो वोट चोरी के बारे में, तो भैया राहुल के वोट चोरी के लिए मैं एक ही जवाब दूंगी, जवाहरलाल नेहरू जी का वोट चोरी कहाँ चले गया, जो 1951-52 में अंबेडकर के प्रति किया उन्होंने, और उस वोट चोरी के बारे में क्या करेंगे जो इंदिरा गांधी जी और राजीव जी भी मिलकर यूपी में किया था। और स्वयं आपका लीडर, जरा पन्ना पलटाने के लिए बोलिए न्यूज़पेपर का, जो आपके लीडर्स भी वोट चोरी के बारे में राहुल के खिलाफ आवाज उठाई थी। उस वोट चोरी के बारे में क्या, कर्नाटका में उनकी तो राज्य चल रही है सरकार, और तेलंगाना में जहां हमने वोट चोरी के शिकार हो गए, वहां पे भी तो कांग्रेस की तो सरकार चल रही है। अब कोई कौन समझाए राहुल को? ಆದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಏನು ಅನಿಸ್ತು ನಿಮಗೆ? ಇದರಲ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಲೈಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಡಿಸ್ಲೈಕು ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಬೇಡಪ್ಪ ಅಂತೂ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಶೇರ್ ಮಾಡಬಾರ್ದಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಅದು ಮಾಡಬೇಕು ಅನಿಸಿರ್ಬೋದು. ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ, ಈ ನ್ಯೂಸ್ಗಳನ್ನ ಹಂಚ್ತಾ ಇರಿ, ಜೊತೆಗೆ ಇದಕ್ಕೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗ್ತಾಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಹೇ ಸೀತಾರಾಮ್, ಇದು ಸತ್ಯದ ಕೈಗೆ ನಡಿ. ವಂದನೆಗಳು.